आज आपण प्रसादासाठी किंवा कुठल्याही सणासुदीसाठी झटपट बनवता येईल असा अगदी कमी तूप वापरून छान असा फुलणारा साजूक तुपातला शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत. शिरा बनवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे हा शिरा कमी तुपात बनवून सुद्धा अगदी मऊ आणि लुसलुशीत असा तयार होतो, की लहान मुले देखील हा आवडीने नक्कीच खातील. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. आज आपण एक वाटी मध्यम जाड असा रवा घेतलेला आहे. अगदी बारीक रवा असतो, ज्याला चिरोटी रवा असं देखील म्हणतात आणि अगदी जाड रवा देखील असतो. तर हा मध्यम असा रवा मी या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे याचा शिरा की नाही खूप छान असा फुलतो आणि अगदी खाल्ल्यासारखा वाटतो, गजगजीत असा होत नाही. म्हणून आपण हा मध्यम जाड असा रवा आपण या ठिकाणी आज घेतलेला आहे. तर 1 वाटी हा रवा मी घेतलेला आहे. एक जाडबुडाची अशी आपण स्टीलची कढई घेतली आहे. त्यामध्ये हा रवा जो आहे तो आपल्याला कोरडाच असा भाजून घ्यायचा आहे. आज आपण जी पद्धत वापरतो आहोत, ती पद्धत अगदी वेगळी आहे. या पद्धतीमध्ये कमीत कमी तूप वापरून मस्त असा मऊ आणि लुसलुशीत असा शिरा तयार होतो. शिवाय ह्या पद्धतीमध्ये आपण गूळ देखील वापरू शकतो. त्यामुळे ही पद्धत खूप नवीन आणि खूप छान अशी पद्धत आहे. बरेच लोकं काही कारणामुळे तुपाचा वापर कमी करणं हे प्रिफर करतात किंवा कमी खाणं प्रिफर करतात. त्या लोकांसाठी ही पद्धत खूप छान अशी आहे. तर हा रवा जो आहे तो आपल्याला मंद आचेवर छान अगदी मोकळा-मोकळा होईपर्यंत आणि थोडा लालसर रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साधारणतः 8 ते 9 मिनिटं लागतात 1 वाटी रवा भाजण्यासाठी. तर थोडा मंद आचेवर छान भाजून घ्या म्हणजे शिरा छान फुलून असा येतो. 1 वाटी आपण मध्यम जाड असा रवा घेतलेला होता बघा. त्यासाठी आपण तुपाचे प्रमाण बघून घेऊयात. तर अर्धी वाटी या ठिकाणी मी साजूक तूप घेतले आहे. अर्धी वाटी साजूक तुपामध्ये आपण अगदी छान असा हा शिरा तयार करणार आहोत. आपण जर अजून कमी तूप खात असाल, तर अजून कमी तुपामध्ये देखील हा पद्धतीचा शिरा तयार होतो. बघा साधारणतः 9 ते 10 मिनिटांमध्ये मंद आचेवर हा रवा अगदी एकसारखा असा लालसर रंगावर भाजला गेला आहे. आपल्याला असाच मोकळा-मोकळा आणि सुटसुटीत असा रवा लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. यानंतर घेतलेल्या अर्धी वाटी तुपामधून मी 2 चमचे तूप यामध्ये घालून घेतलं आहे. जेव्हा आपला रवा भाजून तयार होतो, तेव्हा आपल्याला 2 चमचे तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिनिट ते दीड मिनिट आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. असं केल्यामुळे आपला तयार होणारा जो शिरा आहे, तो अगदी चविष्ट आणि खमंग असा छान तयार होतो. आपला जो रवा आहे, तो तुपामध्ये देखील आपण छान असा भाजून घेतलेला आहे. साधारणतः दीड मिनिटं परत एकदा. गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि हा जो रवा आहे, तो आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्या सेम कढईमध्येच दुसरं भांडं न भरवता आपण याच कढईमध्ये शिरा संपूर्णपणे करून घेणार आहोत. या पद्धतीमध्ये भांडेसुद्धा भरत नाही. एकाच कढईमध्ये आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहोत. याच कढईमध्ये आपण आता उरलेलं जे आपलं तूप आहे, पाव वाटी तूप आपलं उरलेलं आहे. पाव वाटीच्या वरती 1 चमचा असेल, तर ते तूप आपण यामध्ये घालून घेऊयात आणि या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स आता तळून घ्यायचे आहेत. आपल्याला जर काही कारणाने तूप नसेल चालत, तर यातलं देखील आपण 1 चमचा तूप काढून घेऊ शकता. तेवढ्या तुपामध्ये देखील हा शिरा तयार होतो. तर आता आपण सर्वप्रथम आपण घेतलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत, ते थोडे मंद आचेवर तांबूस रंगाचे होईपर्यंत आपण छान खमंग असे तळून घेऊयात. मी सजावट करण्यासाठी ड्रायफ्रुट्सचे जे काप आहेत, ते थोडे मोठे असे केलेले आहेत. आपल्याला जर नसतील आवडत किंवा मुलांनी खावं असं वाटत असेल, तर थोडी जाडसर अशी भरड करा काजू, बदाम आणि पिस्ता यांची आणि ती भरड आपण यामध्ये तळून घेऊ शकता. म्हणजे मुलांच्या पोटात देखील ड्रायफ्रुट्स जायला मदत होईल. जर आपली मुलं अख्खे ड्रायफ्रुट्स नसतील खात तर. आता ह्या तुपामध्ये आपण पुढे पाणी टाकून घेणार आहोत. पाणी किंवा दूध जे काही आपल्याला वापरायचं असेल, ते तिप्पट प्रमाणामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजेच 1 वाटी मध्यम जाड रव्यासाठी आपण 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी 1 वाटी दूध घेत आहे. दूध घातल्यामुळे आपल्या शिऱ्याची चव खूप छान अशी होते आणि चविष्ट असा शिरा तयार होतो. त्यामुळे मी 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी दूध हे प्रमाण घेतलेलं आहे. आपल्याला जर दूध नसेल वापरायची, तर आपण 3 वाट्या पाणी देखील वापरू शकता. शिऱ्याला छान रंग आणि चव येण्यासाठी आपण यामध्ये काही केसरच्या काड्या घालून घेऊयात. तर 5 ते 6 केसरच्या काड्या घालून घेतलेल्या आहे आणि छान आपण हे सगळं आता ढवळून घ्यायचं आहे. शिऱ्याला छान असा गोडवा येण्यासाठी आपण यामध्ये आता 1 वाटी साखर घालून घेऊ. 1 वाटी रव्यासाठी आपण 1 वाटी साखर हे प्रमाण घेतलेलं आहे
अगदी परफेक्ट असे प्रमाण आहे. आपल्याला जर कमी साखर हवी असेल, तर आपण कमी साखरसुद्धा घालू शकता. आपल्याला जर गुळाचा वापर करायचा असेल, तर याच प्रमाणामध्ये आपण बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे आणि दूध जे आपण घातले आहे, ते दूध न घालता आपण पाण्याचाच त्या ठिकाणी वापर करायचा आहे. म्हणजे छान असा गुळाचा शिरा देखील आपल्याला तयार करता येईल. मिश्रणाला खूप छान अशी उकळी आलेली आहे. साखरसुद्धा यामध्ये विरघळली गेलेली आहे. आपल्याला या मिश्रणाचा कुठल्याही प्रकारचा पाक तयार करायचा नाहीये. फक्त साखर विरघळली जाईपर्यंतच आपल्याला या मिश्रणाला उकळी आणून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. म्हणजे आपला जो शिरा तयार होणार आहे त्याला फ्लेवर जो आहे वेलचीचा तो एकसारखा लागला जातो. आणि यानंतर आपल्याला यामध्ये मगाशी भाजून घेतलेला जो रवा होता, जो आपण ताटामध्ये काढून घेतला होता, तो रवा हळूवारपणे आपण यामध्ये घालून घेणार आहोत. याच्या गुठळ्या न होऊ देता आपल्याला लगेचच हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे. याच्या खरं खरं तर अजिबात गुठळ्या होत नाही. कारण हा रवा आपण छान असा खमंग असा भाजून घेतलेला आहे. या कारणामुळे याच्या गुठळ्या अजिबात होत नाही. तर सुद्धा याला व्यवस्थित असा हळुवारपणे हलवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद करून घ्यायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला संपूर्ण यावर झाकण ठेवायचं आहे. आता जरी हे पातळ दिसत असलं, तर रवा खूप छान असा फुलून येतो आणि खूप सुरेख असा लुसलुशीत असा आपला शिरा तयार होतो. बघा मंद आच केलेली आहे. मंद आचेवर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे झाकण काढायचंच नाहीये, अजिबात हलवायचं देखील नाहीये. 5 मिनिटानंतर जेव्हा आपण झाकण उघडून बघितलं, तर रवा अगदी छान असा फुलून आलेला आहे. तूप देखील सुटलेले आहे आपल्या शिऱ्याला. छान ढवळून घ्यायचा आहे खालपासून वरपर्यंत. व्यवस्थित हा शिरा मऊ आणि लुसलुशीत असा आपला तयार झालेला आहे. अगदी लग्नपंक्तीमध्ये वाढला जातो, तसाच हा शिरा दिसत आहे. खूप छान. मुले देखील आवडीने हा शिरा खातात ह्या पद्धतीने जर आपण केलात तर. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. यावर पुन्हा आपण थोडं झाकण ठेवून हा पुन्हा छान फुलवून घेणार आहोत. मिक्स करून झाले, की यामध्ये आपण जे थोडे ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते, ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत. थोडे ड्रायफ्रुट्स मी सजावटीसाठी बाजूला ठेवलेले आहेत आणि जे काही तूप आपलं उरलं होतं वाटीमध्ये, ते सुद्धा आपण थोडं कडेने सोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून साधारणतः 3 ते 4 मिनिटासाठी मंद आचेवरच आपल्याला याला अजून एक वाफ देऊन घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आपण जर झाकण उघडून बघितलं, तर बघा अगदी छान आपल्या शिऱ्याला तूप देखील सुटलेलं आहे आणि अजून रवा आपला थोडा फुलून आलेला आहे. अगदी परफेक्टली आपला जो रवा आहे, याने सगळं दूध आणि पाण्याचं जे मिश्रण होतं ते सोकून घेतलेलं आहे आणि छान मऊलू आणि लुसलुशीत असा आपला हा शिरा तयार झालेला आहे. बघा किती सुरेख असा दिसत आहे. रंगसुद्धा परफेक्ट आलेला आहे आणि ह्या आपल्या वेगळ्या पद्धतीमुळे आपण गूळ वापरून देखील शिरा तयार करणार आहे. कसा तयार करू शकता हे आपल्याला मगाशीच सांगितले आणि अगदी कमी तुपामध्ये आपला हा शिरा आज तयार झालेला आहे. शिरा आपण सर्व्ह करायला घेऊ. कुठल्याही सणासुदीसाठी किंवा सध्या मार्गशीर्षाचे गुरुवार सुरू आहेत, तो उपवास सोडण्यासाठी, नैवेद्य दाखवण्यासाठी, दत्त जयंती जवळ आलेली आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा शिरा तयार करून बघू शकता. तसेच हा शिरा तयार करण्यासाठी भांडे अगदी कमी भरतात. एका भांड्यामध्येच हा शिरा तयार होतो आणि तुपाची योग्य प्रमाण असलेला हा शिरा खूप सुरेख असा लागतो. संध्याकाळपर्यंत देखील मऊ आणि लुसलुशीत असा राहतो. त्यामुळे डब्याला सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमध्ये टिप्स कशा वाटल्या, हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर करा. तसेच रेसिपीला हाईप देखील करा. हाईप करण्यासाठी लाईक बटनच्या बाजूला हाईपचे सेक्शन दिलेले आहे. त्याद्वारे तुम्ही ह्या रेसिपीला पॉइंट देऊ शकतात आणि त्यामुळे आपले चॅनल पुढे जाण्यास मदत होईल. माझे चॅनल खमंग खानदेशीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूची सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि महत्त्वपूर्ण मस्त-मस्त टिप्स घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.